आज पुणे शहरामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने म्हाडाच्या पुनर्विकासावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। सुहास पटवर्धनजी हे अध्यक्ष होते, त्यांचे सर्व सहकारी होते। थोरातजी राज्याचे चेअरमॅन तेही या ठिकाणी होते। म्हाडाचे CEO अशोक पाटीलजी या ठिकाणी होते। दुय्यम निबंधक माननीय आगावजी या चर्चासत्रामध्ये होते। ॲडव्होकेट कर्जतकर हे होते, वास्तुविशारदी होते आणि माझ्याबरोबरचे सहकारी लोकप्रतिनिधी माजी सभागृह नेते व स्टँडिंग कमिटी चेअरमन निलेश निकमजी पण माझ्यासोबत या ठिकाणी होते। एकंदरीतच म्हाडाच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील समस्या आणि उपाय या विषयावर अनेकांनी आपापली मतं मांडली आणि म्हाडाचे CEOने देखील आपलं मत मांडलेलं आहे। या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, जवळजवळ 40,000 गाळेधारक हे 40,000 गाळेधारक पुणे शहरामध्ये म्हाडाच्या ज्युरिडिक्शनमध्ये पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत। अजून एकही इमारत पुनर्विकासाची पूर्ण झालेली नाही, ही खेदाने सांगावीशी बाब आहे। 40 वर्ष जुन्या इमारती या ठिकाणी आहेत। UDPCR जरी झालेला असला आणि कायद्याची बंधनं सगळी जरी असली, परंतु हा पुनर्विकास नेमका एकल विकास इमारतीचा जे JR आलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगला स्वायत्ता दिली गेलेली, त्यांनी त्याचा पुनर्विकास करावा। परंतु तांत्रिक अडचणी अनेक आहेत। उदाहरणार्थ जुने लेआउट आहेत, एकाच वेळेस लेआउट मंजुरी करत असताना EWS, LIG, MIG, HIG ह्या सगळ्यांची मंजुरी झालेली आहे, परंतु आता विकास करत असताना त्या काळामध्ये 40 वर्षापूर्वी युनिफॉर्म डेव्हलपमेंट रूल नव्हते, आता युनिफॉर्म डेव्हलपमेंट रूल आलेले। त्या काळामध्ये पार्किंगची व्यवस्था नव्हती, त्या काळामध्ये पाण्याची आणि पायाभूत सुविधा देण्याची व्यवस्था फार नव्हती, त्या काळामध्ये लिफ्टची व्यवस्था नव्हती। आता FSI वाढवून दिलेला आहे। पूर्वी 1 FSI प्रमाणे बांधकाम होत होतं, आता त्याला म्हाडाला पुणे शहरामध्ये मुंबईच्या धर्तीवरती 3 FSI प्लस ॲन्सिलरी आणि इतर सगळे FSI मिळून जवळजवळ 5 FSI या ठिकाणी देण्यात येतो। परंतु 5 FSI दिल्यानंतर ज्या जुन्या इमारतीमधल्या नव्याने समस्या उद्भवणार आहेत त्याच्यावरचा कोणताही ठोस उपाय हा म्हाडाकडे पण नाहीये, राज्य सरकारकडे पण नाहीये आणि महानगरपालिकेकडे पण नाहीये। तर या ठिकाणी अनेकांनी आपली भूमिका मांडत असताना एक भूमिका नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की पुनर्विकास होणं हे काळाची गरज आहे, लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। एकल विकासाला मान्यता दिली आहे, त्यालाही आमचा पाठिंबा आहे। तो करत असताना तो विकास म्हाडाने करावा, विकसकाच्या वतीने करावा किंवा स्वयं पुनर्विकास करावा, हे तिन्ही पर्याय उपलब्ध आहे। परंतु ह्या तिन्ही पर्यायांमध्ये युनिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो ती युनिफॉर्मिटी नाहीये, हे खेदाने सांगावंसं वाटतं। ती युनिफॉर्मिटी येण्याकरता जसे सर्व अधिकार SRA मध्ये झोपडपट्टी पुनर्विकास करत असताना SRAच्या CEOला दिले गेलेले आहेत, PMRDA मध्ये PMRDAच्या CEOला दिले गेलेले आहेत, मेट्रोचा विकास करत असताना मेट्रोचे जे चीफ आहेत त्यांना दिले गेलेले आहेत। तसेच म्हाडाचा पुनर्विकास करत असताना म्हाडाकडे जर स्वायत्ता असली आणि त्यांना पुनर्विकास करण्याचा जर अधिकार दिला तर निर्णय घेण्याची क्षमता ही एकाच छत्रछायेखाली होईल, एकाच अधिकाराकडे सगळ्या गोष्टी होऊ शकतील। नाहीतर आता अनेक प्रश्न जे भेडसावतात त्यात पहिला प्रश्न, पुनर्विकासाची प्रक्रियेमध्ये जाण्याकरता जुन्या सोसायट्यांना जवळजवळ 14 कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ह्या 14 पत्र NOCs गोळा करायला त्या सोसायटीला 14 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पाठपुरावा करावा लागतो। दुय्यम निबंधकाकडे जावं लागतं, त्याला कॉर्पोरेशनमध्ये जावं लागतं, त्याला कलेक्टरकडे जावं लागतं, टाउन प्लॅनिंगकडे जावं लागतं, त्याला फोटोजिंकोमध्ये जाऊन सगळ्या स्टॅम्प ड्युटीचं नोटीस आणावं लागतं, म्हाडाच्या भुईभाडं भरलेलं पत्र आणावं लागतं, नंतर एकत्रित विकास करण्याकरता ठराव सगळे करावे लागतात। ही जी सगळी क्रिया आहे ती किचकट आहे। अनेक सोसायट्या ह्या मोडकळीस आलेल्या आहेत, तिथले अनेक लिक्विडिफाय झालेल्या सोसायट्या आहेत, तर हे करणं जरा अडचणीचं आहे। स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण स्टॅम्प ड्युटीमध्ये 40 वर्षापूर्वी जो मूळ गाळेधारक होता तोच आज गाळेधारक आहे असं वस्तुस्थिती नाहीये। 80% गाळेधारक हे बदललेले आहेत।
मूळ गाळेधारकानंतर अजून 2 ते 3, 4, 5 अनेक जणांनी आज जो राहतो तिथपर्यंत फ्लॅट आलेला आहे. त्यामुळे आज जो व्यक्ती त्या ठिकाणी राहतो त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली असावी आणि मागच्या ज्या स्टॅम्प ड्युट्या पेंडिंग आहेत त्याच्याकरता राज्य सरकारने एक पेनल्टी LIGला, MIGला आणि HIGला ठरवून द्यावी. ती पेनल्टी भरून सगळ्या स्टॅम्प ड्युटी माफ करून ती मान्यता द्यावी, जेणेकरून पुनर्विकासाचा मार्ग लवकर अवलंबिता येऊ शकेल. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. दुसरं, जसं मी सांगितलं, सगळं वन हेड खाली जर झालं, सगळ्या मान्यता वन हेड खाली झाल्या, प्लॅनिंग अथॉरिटी जर म्हाडा पुणे झाली, जशी मुंबई म्हाडाला प्लॅनिंग अथॉरिटी केलेली आहे तसं पुणे म्हाडाला जर प्लॅनिंग अथॉरिटी केलं तर आम्हाला फक्त म्हाडाच्या सीईओकडे जाऊनच सगळ्या मागण्या करता येऊ शकतात आणि पुनर्विकास होण्याचा मार्ग हा जास्तीत सोयीस्कर आणि लवकरात लवकर होऊ शकतो. तसं राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा हाही मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि राहिला प्रश्न, फायनान्स किंवा विकास करत असताना ते सोसायटीची स्वायत्ता आहे, त्यांनी स्वतः करायचा किंवा विकासकाकडनं करायचा किंवा म्हाडाकडनं करायचा. म्हाडाकडनं करणं हे जास्ती सोयीस्कर आहे. त्याचं कारण असं आहे, कारण विकासक आपण पाहतो अनेक वेळा पळून जातो किंवा तो गायब होतो किंवा दिरंगाई करतो, त्याच्या मागं पळणं सोपं होत नाही, मग त्या कोर्ट कचेऱ्या होतात. तर ते न होता जर स्वयं पुनर्विकास आणि म्हाडातर्फे जर केला आणि त्याच्यावरती देखरेख जर प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून म्हाडाला दिली आणि म्हाडानेच त्याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तर पुनर्विकास लवकर आणि कायद्याच्या चौकटीत आणि कुठल्याही नागरिकांची फसवणूक न होता होऊ शकेल. हे आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज फेडरेशनच्या वतीने हा जो परिसंवाद भरवला होता, मी फेडरेशनचे मनापासून अभिनंदन करतो आणि फेडरेशनला मी विनंती करतो, सर्व पुणेकर पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आहे, आपण तात्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी हा लवकरात लवकर विषय मार्गी लावा, जेणेकरून नागरिकांची प्रतीक्षा ती अंत पाहू नये नागरिकांचा. कारण इमारती मोडकळीस आलेल्या आहे, कधी दुर्घटना घडली तर बळी जाऊ शकतो, त्या बळीच्या नंतर काही गोष्टी होणं हे योग्य नाही आहे. एवढे या प्रसंगी बोलतो आणि परत एकदा या फेडरेशनचे अभिनंदन करतो आणि थांबतो. TV10च्या वतीने या ठिकाणी जे कव्हरेज करण्यात येत आहे, नागरिकांच्या प्रत्येक मूलभूत प्रश्नावरती हात घालणारं चॅनल म्हणजे TV10. मी TV10 चॅनलच्या संपादकाचे आणि वार्ताहरांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.